नेर येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानांकुर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात झाले. मुख्याध्यापक मोहन मडावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नेहरू शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र चिरडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. लेखक रितेश निमकर यांनी पुस्तकाच्या अभ्यास पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. राजेंद्र चिरडे यांनी पुस्तक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास शिक्षक, पत्रकार, पालक व इयत्ता 8वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीश कणाके यांनी तर आभार प्रदर्शन महेश पाटील यांनी केले. माझं नाव रितेश निमकर. मी आज ज्ञानांकुर पब्लिकेशनद्वारे आयोजित एनएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकसाठी जो काही NMMS सॅट पेपर आहे 2 तो आज पुस्तक प्रकाशित केला आहे. मला अतिशय आनंद होतो आहे कारण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरुवात व्हावी. त्यांचं हे जे आहे या पुस्तकामागील मेन उद्देश आहे. कारण की माझं पिंडच स्पर्धा परीक्षेचं आहे. मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा इथे लागलो. माझं जे काही शिक्षण आहे ते MSc BEd TET आहे, CTET असेल, टेट आहे आणि मग हे ज्ञान आहे माझं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी स्पर्धा परीक्षा क्लाससुद्धा घ्यायचो. आमच्या शाळेमध्ये मी 5 वर्षापासून NMSचे आणि आपले स्कॉलरशिपचे क्लास घेतो. मग आता हे जे ज्ञान आहे हे विद्यार्थ्यापर्यंत पुस्तकीमार्फत पोचावं हे माझा एक मानस होता. आणि मग त्यासाठी मला चरडे सरसुद्धा नेहमी प्रेरित करायचे की सर तुम्ही करा. आमच्या HMनेसुद्धा आम्हाला प्रेरित केलं की सर तुम्ही पुस्तक लिहू शकता. आणि मग मी हे पुस्तक जे आहे लिहिणं सुरू केलं. आणि लिहिताना जे काही मला स्पर्धा परीक्षेच्या आवडीच्या संदर्भात मला काही त्रास गेला नाही. माझ्या पत्नीचं मला सहकार्य मिळालं, तिनेसुद्धा मला हेल्प केली आणि माझ्या शाळेचे कर्मचारीसुद्धा मला हेल्प करत होते. आणि यामुळे हे पुस्तक जे आहे माझं प्रकाशित आज झालं आहे. मला अतिशय आनंद होत आहे आणि यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो जे आज या प्रकाशनासाठी आले त्याचासुद्धा आभार. आणि सर्वात शेवटी माझी पत्नी माधवी निमकर हिनेसुद्धा मला सहकार्य केलं त्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद.